मित्रांनो नमस्कार. पॅक हाऊस भाग 3 यासाठी की यापूर्वी पॅक हाऊस या योजनेसंबंधी सविस्तर माहितीचे 2 व्हिडिओ मी शेअर केले होते. हा तिसरा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पॅक हाऊसमध्ये शेतकऱ्यांची जी बहुतांशी अडचण होती की पॅक हाऊसची जी उंची आहे ही कमी करायला पाहिजे अशी मागणी होती. शासनाने मान्य केलेली आहे. नवीन पॅक हाऊसचं जे स्ट्रक्चर आहे हे आलेलं आहे, आपण बघू शकता. नुकतंच या संदर्भात कृषी विभागानं एक पत्र काढलेलं आहे. त्यानुसार आपल्याला पॅक हाऊस जे आहे या पॅक हाऊसची जी उंची आहे ही आपल्याला कमी करता येणार आहे आणि त्यामध्ये आपण या पत्रानुसार आपल्याला जी उंची आहे, आता उंची कशी झालेली आहे ही आपण सविस्तर समजून घेऊया. मित्रहो, जमिनीमध्ये आपल्याला 3 फुटाचं बेसमेंट करायचं आहे. म्हणजे फुटिंग वगैरे जे आहे ही 3 फुटापर्यंत जमीन लेवलला आणायची आहे. त्यानंतर जमिनीच्या वर आपल्याला 2 फुटाचं जे आहे भराव घ्यायचा आहे. 60 सेंटीमीटरचा भराव झाल्यानंतर आपल्याला 9 बाय 6 मीटरचं जे आपलं लांबी आणि रुंदीचं पॅक हाऊस आहे यामध्ये 4 फुटाचं विटाचं बांधकामाची भिंत घ्यायची आहे. भिंतीवर 6 फुटाची जाळी लावायची आहे. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय की 4 फुटाची भिंत, 6 फूट आपल्याला जाळी लावायची आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला वर 4 फुटाचं म्हणजे 1.20 सेंटीमीटर एवढं आपल्याला कैची घ्यायची आहे. आता या पॅक हाऊसच्या वरती जे पत्रे टाकायचे आहेत, या पत्र्याची जी लांबी आहे ही सर्वसाधारणतः 15 ते 16 फूट आपल्याला लांबीचे आपण जेव्हा पत्र बसवतो तेव्हा अतिशय सुटेबल होतं. अशा प्रकारे आपल्याला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने बदल केलेला आहे. जे शेतकरी पॅक हाऊस करू इच्छितात, मार्च एंडिंग आहे त्यामुळे ज्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांना लवकर काम होण्यासाठी हा बदल एक चांगला झालेला आहे. या कंपल्सरी बाबी आहेत, म्हणजे आपल्याला 2 ट्रॉली घ्यायची आहे, त्यानंतर एक वजन काटा आणि क्रेट्स जे आहेत हे आपल्याला 20 घ्यायचे आहेत. हे आपल्याला कंपल्सरी आवश्यक आहे घेणं. नक्कीच या बदलानुसार शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना पॅक हाऊस करायचं आहे त्यांना शासन 2,40,000 एवढी सबसिडी देत असतं. तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या आणि कृषी वर्सन चॅनल जे आहे याला फॉलो करा. थँक्यू.